अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाला। या मुसळधार पावसानं नदी नाल्यांना पूर आला, तर पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं। मुजावरपुरा इथे अनेक घरात पाणी शिरल्यानं लोकांचे हाल झाले। या पावसाचा जोर इतका होता की सुवर्णा नदीसह इतर नद्या आणि नाले प्रवाहित झाले। दुसरीकडे देऊळगाव इथल्या इसवीश्वर नाल्याला अचानक पूर आला। पुराच्या पाण्यात कार वाहून गेली। मैताच्या घरी आलेल्या पाहुण्याची ही कार होती, जी काही क्षणात वाहून गेली। सुदैवाने या कारमध्ये कोणीही नव्हतं। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। दुसरीकडे याच पूर आलेले नाले आणि पुलावरून वाहत असलेले पाणी रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नका, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे। यवतमाळच्या आसेगाव परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पिपळगाव ते आसेगाव देवी या मार्गावरील पूल हा पाण्याखाली गेला। पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी वाहू लागलं। याच पाण्याच्या प्रवाहातून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागला। जळगावच्या रावेर शहरात रविवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। नागझरी नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलं। शहरात अनेक ठिकाणी गटारं तुंबल्यानं रस्त्यावर पाणी साचलं। पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत नागरिकांनी थेट आमदार अमोल जावळे यांच्याशी संपर्क साधून तक्रारी केल्या। आमदारांनी समस्या सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासन दिलं। बीड तालुक्यात पिंपळनेर महसूल मंडळात तासभर झालेल्या दमदार पावसानं पिंपळनेर परिसरातील रिद्धी-सिद्धी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। मागील 25 दिवसांच्या काळात पावसाचा खंड होता, परंतु सुरुवातीला झालेल्या पावसानं परिसरातील 50% शेतकऱ्यांनी पेरण्या करत कपाशीची लागवड केली। मात्र पावसानं दडी दिल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलेली होती। वाशिमच्या रिसोड तालुक्यात कांचन नदीला पूर आल्यानं नेतनसा ते कोयाळी मार्ग काही काळ बंद होता। या भागातील शेतीला याचा फटका बसला। विशेष म्हणजे या भागात पाऊस नसतानाही बुलढाण्यात पावसामुळे हा पूर आला। पुरामुळे अनेक शेतातील सुपीक माती वाहून गेली। यामुळे या भागात पेरण्या काही दिवस लांबण्याची शक्यता आहे। दुपारनंतर चिपळूणमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात असलेला सवत्सडा धबधबा ओसंडून वाहू लागला। या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पावलं धबधब्याकडे वळू लागली। दुपारनंतर विजांच्या कडकडाटात दमदार आगमन केलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गासह नागरिकही सुखावले। मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर वालोपे इथे महामार्गाला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। पाण्याचा निचरा होत नसल्यानं चिपळूण इथे वालोपे इथे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। जीव धोक्यात घालून वाहन चालकांना पाण्यातून प्रवास करावा लागला। राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा पहिल्याच पावसात असा बोजवारा उडाला।